भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या गणेशाची सातत्याने वाढती लोकप्रियता आणि प्रेम यामुळे मेळघाट येथील मोथा या गावातील नंद उद्यानात उपलब्ध असलेले गणपती संग्रहालयाने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे। या संग्रहालयात एकाच छताखाली तब्बल 6000 गणेश मूर्ती आहेत, ज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चीन आणि नेपाळ यासारख्या देशांमधून आणलेल्या मूर्त्यांचा समावेश आहे। संग्रहालयात पितळ, तांबे, काच आणि फायबर यासारख्या विविध सामग्रींच्या मूर्त्या उपलब्ध आहे। विशेष म्हणजे येथे सूक्ष्म मूर्त्यांचा देखील समावेश आहे, जसे की मोहरीवर, तिळावर आणि तांदळावर कोरलेला गणपती। या मूर्तींचा तपशील आणि कलाकारी पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात। या संग्रहालयात विविध क्रीडा आणि कला यांचं प्रदर्शन देखील आहे। क्रिकेट, हॉकी, कबड्डी आणि बुद्धिबळ खेळतानाचे गणेश मूर्ती पर्यटकांना आकर्षित करतात। आपल्याला इथे 26,000 पेन्सिलीचा वापर करून बनवलेला गणेश देखील पाहायला मिळतो। हे संग्रहालय गणेश भक्तांसाठी एक भव्य दिव्य ठिकाण आहे, जे त्यांच्या श्रद्धेचे आणि उत्सवाचे प्रतीक आहे। पर्यटकांनी येथील मूर्तीचा अनुभव घेऊन त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात एक अद्वितीय आठवण जपली आहे। जनसमर्थन न्यूज, मेळघाट, जिल्हा अमरावती। जगभरातली सगळे गणपती ज्या ज्या देशामध्ये गणपतीचं महत्त्व आहे, ज्या देशामध्ये आपले भारतीय लोक राहतात, त्या सर्व देशातून आपण गणपती इथे आणलेले आहेत। किती हजार गणपती आणि काय? आता हेच बघा तुम्ही, 7 दालनामध्ये गणपती संग्रहालय आहे। 7 दालनामध्ये 7000 गणपती आहेत। विशेष म्हणजे विदर्भातले अष्टविनायक, महाराष्ट्रातले अष्टविनायक गणपती, सर्व धातूमधले गणपती आहेत, सर्व खेळ खेळताना गणपती आहेत, सगळं व्यवसाय करताना गणपती आपल्या संग्रहात विराजमान आहे। तिळाच्या आकारापासून तर 5 फुटाच्या आकारापर्यंत गणपती आपल्याकडे उपलब्ध आहेत। कशी संकल्पना प्रदीप नंद हा माझा बालमित्र आहे। त्याला लहानपणापासून गणपती तयार करण्याची आवड होती। त्याच्या आवडीमधूनच ही आवड मोठी झाली। जसं तो शिकायला गेला, 100 गणपती झाले, 200 झाले, 3000 गणपती जेव्हा झाले, तेव्हा त्याला वाटलं की आपला हा संग्रह करणं आणि लोकांना हे दाखवायला पाहिजे। म्हणून पर्यटन स्थळ चिखलदरा हे आपल्या विदर्भातलं काश्मीर आहे, म्हणून हे स्थळ त्यांनी निवडलं आणि इथे हे संग्रहालय त्यांनी तयार केलेलं आहे। पर्यटकांचा खूप जास्त, म्हणजे विदर्भातल्या लोकांचे जे नातेवाईक पाहुणे आहेत, त्यांचे पुणे मुंबईकडे जे लोक आहेत, ते सगळे आता फक्त गणपती संग्रहालय पाहण्यासाठी असं या संग्रहालयामध्ये येतात। काय आव्हान करणार? मी तर आव्हान करेल की ज्यांना अभ्यास करायचा आहे, आमच्याकडे 1680 पुस्तकं आहेत गणपतीची, व सगळ्या भाषांमध्ये पुस्तकं आहेत। त्या अभ्यास करण्यासाठी, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आपण संग्रहालय पाहायला यावं, हेच विनंती करतो।